सफर विथ साक्षरच्या या 4थ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता जात आहे सोंडाई फोर्टला आणि आम्ही सगळे मित्र एकत्र झालो आणि फायनली आमचा प्लॅन बनला आहे. आणि मित्र तुम्ही बघू शकता पाठी सगळेजण असे जमा झालेले आहेत आणि आता आम्ही सुरुवात करतो ट्रेकला. इथून ट्रेक चालू म्हणजे इथून ब्लॉग चालू करायचा कारण की आम्ही इथेच थांबलो होतो मावशीकडे. तर मग आम्ही काल रात्रीच आलो होतो त्याच्यामुळे मावशीकडे आम्ही थांबलो होतो. मग आम्ही आता इथून ट्रेक चालू करतो आहे आणि ट्रेकला सुरुवात झाल्यावरती तुम्ही पुढे बघायलाच काय काय तुम्हाला व्ह्यू बघायला भेटतील. आणि पाठी तुम्ही बघू शकतात की कसं मस्त सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि पाठी पूर्ण असं धुकं झालेलं आहे. आणि आता वरती गेल्यावरती अजून तुम्हाला चांगले व्ह्यू दाखवेन आणि मस्त तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय कराल आणि पुढे तुम्ही ब्लॉग बघाल आणि तुम्हाला खूप चांगलं वाटेल. आणि चला आता मी ब्लॉग स्टार्ट करते. तर गाईज आता आम्ही अर्ध्यावरती चाला स्टार्ट केलेलं आहे. थोड्या वेळाने आम्ही पोचू म्हणजे थोड्या वेळाने भरपूर आम्हाला 1 तास लागेल तरी पण चढायला वरती. आणि सगळे मित्र ह्यांचं तर फर्स्ट ट्रेक आहे आणि हा तर भरपूर वेळा जाऊन आला ट्रेकला. आणि हा साहिल पाटील तर त्याचं पण फर्स्ट टाईम आहे. ते लोक सगळे 3 जण फर्स्ट टाईम आहेत. नाही चालू आहे तिथून वरून चढायचं. तर काही बघू शकता आता हवा फाटलेली आहे कारण की मी भरपूर वर्षांनी मागच्या महिन्यात गेलो होतो आणि आता परत एकदा सेकंड टायमाला जातो आहे. गाईज एकदा इथं बघा इथे ते बाहेर फुल सिक्युरिटी लावले आणि हा बोलतो चालू आहे. इथे बॉर्डर टाकले बोलतो त्याच्यावरनं जायचं. बघा तुम्ही दाखव जरा. तर तुम्ही बघू शकता आता इथून आपल्याला जायचं आहे. तर मित्र बोलते की जागा बंद आहे पण नाही आपल्याला इथून वरून चढून जायचं आहे. ह्यालाच तर आपण अरे हाडाचा ट्रेकर तर तुम्ही काहीच बघू शकतात किती स्ट्रगल करावं लागतं आपल्याला. आणि आता पुढे चाललंय. बघा बाजूबाजूला कोणच नाही फक्त आम्ही 5 जणच आहोत. 5 जण आणि बघू शकता तुम्ही तो बोर्ड तिथे. आणि आम्ही पोचलो म्हणजे पायथ्याच्या इथे पोचलो आम्ही. तिथून आता खरा ट्रेक चालू होईल. तो नॉर्मल ट्रेक होता म्हणजे नॉर्मल चढाई होती. आता खरी मजा तर इकडे येणार आहे. आणि मित्रांनो कसं वाटतं इथं आल्यावरती? एक नंबर. तर बघू शकता आता सगळे एक्सायटेड आहेत वरती जायसाठी. आणि बघा किती छान वातावरण आहे. थंड पण वाटतंय गरम पण होतंय आणि मित्रांसोबत तर अजून मजा येते कारण की रँडम तर आणि बॅग लागते कारण की बॅग असली तर आपण काय काय ठेवू शकतो. काय पाणी घ्यायचं एक्स्ट्रा असं पाणी वगैरे तुम्हाला सर पाणी वगैरे पाहिजे असेल तर स्टार्टिंगला तिथे दुकान लागतंय. तिथे तुम्ही पाणी वगैरे तुम्हाला काय खायला घेत असेल नॉर्मली जसे चिप्स वगैरे असेल किंवा काही तुम्ही खातात ते घेऊ शकता. पण आलात तर तुम्ही कचरा करू नका. जेव्हा तुम्ही घेताय ते काही पण घेताय ते कचरा वगैरे करू नका कारण की आपण येतोय तिथे ते आपलं बॅगेमध्ये टाका आणि इथे कचरा करू नका कारण की आपण जिथे येतोय त्याची स्वच्छता राखणं आपलं पण काम आहे. आणि ते लोक पण गावची लोक पण तशी मदत तिकडे करतात. सगळं साफ ठेवतात तसं आपण पण साफ ठेवा आणि एन्जॉय करा ट्रेक. घाण नका करू. घाण केल्याने काय होतं आहे आपल्याला ती सवय लागते घाण करायची. त्याच्यामुळे लोकांना पण चांगली सवय लावा आणि आपण पण चांगली सवय लावून घ्या. आणि ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला खूप मजा येईल आता. आणि हा तुम्ही बोर्ड बघू शकता. चला पुढे. तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला हा बोर्ड दिसेल दुर्ग सोंडाई करून. तर वरती सोंडाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचे पावित्र्य तुम्हाला पूर्ण वाचून माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या बोर्डवरती पूर्ण भेटेल आणि सगळी माहिती. आणि दुसरा एक बोर्ड आहे तुम्ही बघू शकता. तर इथे पण
सगळं माहिती दिलेली आहे. पाय सरकला माझा. तर याच्यावरती सगळी माहिती आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही स्टॉप करून वाचा, तुम्हाला सगळं कळेल. एक देवीचं मंदिर आहे. तुम्ही स्टार्टिंगला आलात तुम्हाला हे दिसेल. तर इथे आल्यावरती तुम्ही दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता. आणि आम्ही सगळे मित्र जमा झालेले आहेत. आता इकडे सगळे एकत्र मजा करणार आहोत. कोणच नाही बाजूला, फक्त आम्हीच. आमचंच आता इथं राज्य आहे. हा इथूनच आहे. सगळं स्टार्ट केलं सूप. असाल तर स्लिपरी वगैरे जास्त होते, कारण की चिखल आणि पाऊस जास्त असल्यामुळे स्लिपरी होऊ शकते. तर तुम्ही शूज कंपल्सरी घाला. शूज घातल्याने काय होईल, तुम्हाला ग्रीप भेटेल, आणि ग्रीप भेटली का तुम्ही चढू शकाल जास्त, आणि चढताना तुम्हाला जास्त त्रास नाही होणार. म्हणून तुम्ही शूज कंपल्सरी घाला. नसतील तर ठीक आहे, पण असतील तर तुम्ही नक्की घाला. आणि का तर तुम्हाला कम्फर्टेबल होईल, तुम्ही चालू शकाल बरोबर, तुम्हाला पायाला त्रास नाही होणार. मग तुम्ही चालू शकाल पटापट, आणि खूप एन्जॉय कराल तुम्ही. सो शूज घालूनच या, आणि स्वतःची सेफ्टी पहिली महत्त्वाची, नंतर दुसरं काही. तर चला आता वॉटरफॉलसाठी आम्ही जात आहोत. बघू काय डिसाईड होते, वॉटरफॉल की इथे किल्ला. तर तुम्ही समोर बघू शकता. आता आम्ही मध्यंतरी पोचलो आहोत असं मला तरी वाटतं, आणि मध्यंतरी पोचलो आहोत. आणि बघा तुम्ही वरती चढण, आणि आता आम्हाला इथून जायचं आहे ह्या पॅचवरून. तर आमचा एक पॅच आता आम्ही स्टार्ट करतो, म्हणजे इथून आम्ही स्टार्ट करणार. हा 1 पॅच आमचा, हा आम्हाला पहिला पॅच भेटलेला आहे. आणि ह्याच्यावरती पण अजून पॅच आहेत, ते आम्ही सगळे पार करून मग आम्ही किल्ल्यावरती पोचू. थोडं दम लागते, थोडं समजून घ्या, कारण की भरपूर वर्षांनी मी हे करतोय. तो बघा हाडाचा ट्रेकर तो चढत आहे वरती. बाजूचा व्ह्यू बघू शकता. अति सुंदर असं वातावरण झालेलं आहे, आणि निसर्ग तुम्हाला माहितीच आहे की त्याची कला दाखवत असतो, आणि त्याचं सुंदरता ती पूर्ण तो असा हे करत असतो, भरत असतो, आपल्याला दाखवत असतो. आणि तीच मजा बघण्यासाठी आपण गडा किल्ल्यावरती असं ट्रेकला येत असतो, आणि आपण ही मजा घेत असतो. तुम्ही पण घ्या, तुम्हाला पण एन्जॉय करत असेल तर तुम्ही पण या. आणि भरपूर बेनिफिट असतं ट्रेक केलं तर. आपण ट्रेक केल्याने आपल्याला भरपूर काय, आपल्याला शरीरावरती आपला हे दिसून येतात, चेंजेस दिसून येतात. सो तुम्ही पण ट्रेक करा, तुम्हालाही चांगलं वाटेल. तर आता आपण चालू करू, आणि तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो मी. तुम्ही बघत राहा ब्लॉग. आमचा आता 1 पॅच एक झालेला आहे. आता आम्ही पुढे जातोय, तर दुसरा पॅच यायला आम्हाला लागेल. आणि तर मग आता पहिला पॅच तुम्ही बघू शकता खाली. आता आम्ही वरती चढलोय, आता आम्ही वरती जातोय. अजून भरपूर वरती आहे, दम लागतोय मला. किती वर्षांनी ट्रेक करतो त्याच्यामुळे. तर गाईज तुम्ही बघा आम्ही पोचलोय, मित्र सगळे असे एन्जॉयमेंट करतायत. सगळे त्यांना आवडले. इथे मेन नाही, वरती एवढा फॉग झालाय. आपण वरती जाऊया आधी, वरचं सीन बघा काय भारी. चला लवकर. तर आम्ही जात आहोत, धावा. तर टॉपचा व्ह्यू तुम्हाला दाखवेनच मी, कारण की तिकडे धुकं झालं ना, त्याच्यामुळे आम्ही दाखवत नाही, कारण की तिथे दिसणारच नाही ना ते काय इथून जर दाखवलं तर. त्याच्यामुळे आम्ही आता, आणि आमच्याकडे मोबाईल असल्यामुळे आम्ही जास्त लांबचं पण आम्ही तुम्हाला दाखवतो, ते बरं क्लिअर नाही येणार, आणि म्हणून आम्ही तुम्हाला दाखवत नाही. ढग चाललेले आहेत डोंगराला खेटून एकदम. तो व्ह्यू बघण्यासाठी आपण पटकन जायला पाहिजे, कारण की पाऊस पण इकडे स्टार्ट झालेला आहे. सर पाऊस आता स्टार्ट होईल थोड्या वेळाने, वाट बघत आहे. पावसाशिवाय मजा नाही. आणि पाऊस आम्हाला भेटला फायनली. मी किती ट्रेक केलेत, आम्हाला पाऊस वगैरे असं काय भेटला नाही. वाट बघते. आणि पाऊस एवढी ट्रेक करून पण पाऊस भेटला नाही, पण आता मला पाऊस भेटणार आहे. खूप आनंद होते, फायनली पाऊस पडणार. आणि मी ट्रेकला आहे, चढतोय, पाऊस पडणार, खूप मजा वाटते, खूप मस्ती वाटते, खूप मस्ती करायची मन करते. पण काय करणार, चढायचं आहे, पूर्णगड करायचं आपल्याला, आणि सध्या चढू वरती, एन्जॉय करू. तुम्हाला काय खायचं असेल इथे तुम्ही खाऊ शकतात. मी चढायला परत स्टार्ट केलं, लिंबू सरबत पियाला आम्ही. आता मी चढायला स्टार्ट केलेलं आहे, लिंबू सरबत पियालो, जरा स्टॅमिना आलेला आहे आम्हाला. चढतोय आम्ही. तसा हा किल्ला 2000 फीट आहे,
कारण की हे लोक पण फर्स्ट टाईम येतात, तर आम्ही बोललो की हा किल्ला फर्स्ट टाईम हे लोक चढत असतील, म्हणजे ह्या लोकांना सवय नाही ना, त्याच्यामुळे आम्ही 2000 फीट हा किल्ला चॉईस केला आणि त्याच्यामुळे आरामात रे मग आम्ही किल्ला चॉईस म्हणजे हा बोललो हा किल्ला करू, म्हणजे थोडासा एक्सपिरियन्स पण या लोकांना येईल आणि यांना समजेल की कसं असतं आणि कसं वरती चढायचं वगैरे काय, त्यांना एक्सपिरियन्स आला तर मग ते पुढच्या वेळी पण आपल्यासोबत येतील आणि एन्जॉय करतील. सो चला आपल्याला स्टार्ट केलेलं आहे परत एकदा नवीन जोशामध्ये. चला चढू आपण. मागचा व्ह्यू चढायचं वरती आम्हाला अजून भरपूर आवडी बोलण्यासाठी तुम्ही वरती या बघण्यासाठी. पुढे गेले तुम्ही मागच राहिले. स्टार्ट करतो. काहीच पाऊस आलेला आहे. मी एवढे ट्रेक केलेत पण कधी पाऊस नाही भेटला आम्हाला, तर आज भेटलेलं फायनली. मित्रांसोबत आलो आणि असंच प्लॅन झाला रँडमली आमचं की आम्ही जाऊ लास्टपर्यंत रात्रीपर्यंत की नाहीच झालेलं आमचं. पण आम्ही जे एक्सपेक्ट केलं ना त्या सगळ्या गोष्टी आम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटल्या. पाऊस पण आला, धुकं पण आहे आणि वरती आता खूप एन्जॉय करणार आम्ही आणि सगळे अनप्लॅन आहेत आणि आम्ही कधी आधी एकत्र आलो नव्हतो फिरायला आणि हा अनएक्सपेक्टेड प्लॅन होता पण तो सक्सेस झाला. असे मित्र पाहिजेत, असे मित्र असतील लाईफ मध्ये. तर आता जोरात पाऊस आलेला आहे आणि माझ्याकडे ऑप्शनच नाही कारण मी छत्री आणली आहे. मला वाटलं की पाऊस नॉर्मल असेल पण साथ दिली आम्हाला वरती चढेपर्यंत आणि आता फायनली ते जोरात आलेलं आहे. आता मला वाटत नाही मी वरती जाईल, मित्र बोलतात की मी छत्री घेतो पण नको, ते लोक पण भिजतील ना. थोडा वेळ थांबू, बघू जर पाऊस कमी आला तर वरती चढा स्टार्ट करतो परत. पण बघा किती जोरात पाऊस आलेला आहे आणि पूर्ण वाईट झालं सगळीकडे. बघू शकता मागे तुम्ही. हे बघा काहीच दिसत नाही ना, काहीच दिसत नाही पूर्ण. आणि आम्ही सगळेजण इथे थांबलो, सगळेजण वाट बघते की पाऊस थांबेल कधी. ते लोक काय लागतंय बारीक तू तेरे को क्या लगता है बारिश गिरेगा कि नहीं, मतलब रुकेगा कि नहीं? हाँ तो गाईज खूप मोठा पाऊस आलेला आहे अचानक आणि आता आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढा मोठा पाऊस पण येईल आणि एवढा मोठा आलेला आहे. सिरियसली गाईज आता रेनकोट तर घातलेला आहे. आता वरती जी मजा येणार आहे ना ती खरी आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. साक्षरला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नसं केलं. माझं पण चॅनल आहे ते साक्षरच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तुम्हाला आणि दोघांना सबस्क्राईब करा. याच्यापेक्षा भारी व्हिडिओ येतात आमच्या चॅनलवरती आणि एन्जॉय करा व्लॉग. बाय बाय. गाईज बघा पाठी किती धुकं झालेलं आहे आणि आम्ही तर थोडा वेळ थांबतोय, फोटोशूट करतोय कारण की खूप भारी वाटतंय. असं वातावरण बघायसाठी आम्ही किती दिवसापासून वाट बघत होतो. मी तर खूप वाट बघत होतो, मला कधी भेटलंच नाही असं वातावरण आणि आज फायनली ते वातावरण आम्हाला भेटलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे धुकं आहेत, सगळीकडे धुक्यात लपलेला हा गड तुम्ही बघू शकता वरती टॉपला. आणि आम्ही एवढं आनंद होतं की शब्दात मांडू नाही शकत. खूप भारी वाटते आणि भाई साब खूप एन्जॉय करतोय मी. तर तुम्ही पण या. खूप पावसाळ्यात ना तर तुम्हाला तर यावंच लागेल इकडे आणि येऊन जी मजा येते ना शब्दात नाही मांडू शकत. भाई साब काय भारी मजा येते. वाव लिटरली यार हे सुख म्हणजे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. हा भारी वाटते. मित्र पण एन्जॉयमेंट करतात, सगळीकडे फोटोशूट चालू आहे त्यांचं. तुम्ही बघू शकता फोटो वगैरे चालू आहे त्यांचं, त्यांची मजा चालू आहे. त्यांना खूप आनंद वाटतो. आणि मी हा गड असंच नुकतंच बोललो की आपण मी आधी जाऊन आलो होतो पण तेव्हा आम्ही म्हणजे पाऊस पूर्ण कसा नव्हता आणि नॉर्मल पाऊस होता. परत एकदा आलो आहे मी आणि तेव्हा ब्लॉगिंग पण नव्हती झाली कारण की मी आलो होतो आणि माझ्याकडे म्हणजे मी असं नुकताच आम्ही प्लॅनिंग झालं होतं आमचं आणि आम्ही आलो होतो डायरेक्टली. त्यामुळे मी ब्लॉग वगैरे बनवलं होतं पण आता ब्लॉग बनवतोय आणि तुम्ही बघू शकता ब्लॉग बनवण्याचा फायदा. आणि हे तुम्ही बघू शकता पाठचं वातावरण वाव आणि फॉग आता येत चाललेला आहे आणि नुसतं धुकं होत चाललेलं आहे. काहीच दिसत नाही समोर, पुढे काय दिसत नाही. पाठी तुम्ही बघू शकतात की पुढे वरती किल्ला आहे, पूर्ण किल्ला असा लपून गेलेला आहे. हा खूप छान वाटते बघू. वातावरण काहीच दिसत नाही, सगळीकडे धुकं झालेलं आहे, सगळीकडे धुकं कोरा आहे हर जगह पे. आणि तुम्ही समजून या मध्ये हिंदी बोलते सो होत राहतं आपण.
खाली चढतोय. चढा पटापट चढून मग आम्ही वरती टॉपला पोचू. फायनली आमचा ट्रेक कंप्लीट होईल अशा तऱ्हेने. आई शिडी हलते, साईड शिडी हलते, चढत राहा. काय बोलूच नाही शकत ना, शब्दच नाही असं बघून. असं पूर्ण डोळे असे एकदम भरून गेलेत की बोलायला शब्दच नाही ना माझ्याकडे. तरी पण मी बोलायचा ट्राय करतोय आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही शांतता आणि या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी ट्रेकला येत जावा. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्हाला वाटत असेल शांतता एकांत पाहिजे असेल तर तुम्ही ह्या जागी नक्की या आणि तुम्ही पण हे अनुभवा. तो बघा मगाशी जो मित्र गेला होता तो अजून वरती रेनकोट घालतोय, तो प्रॉपर भिजला आहे. तो अनएक्सपेक्टेड तो गेला वरती. त्याने आम्हाला न सांगता डायरेक्ट वरती गेला. त्याचा मोबाईल माझ्याकडे आहे आणि तो टॉपला गेला ना. बघू शकता तुम्ही तिकडे वरती उभा. सो गाईज शपथ फायनली आम्ही गाईज पोहोचलेलो आहोत. फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत या गडावरती. सो गाईज अभी देख सकते हो. सुन तेरे को कैसा लग रहा है अभी? एक नंबर. जो प्लान किया वो अच्छा था की नाही? एक नंबर प्लॅन आहे. तुला कसं वाटतंय? एक नंबर भावा, एक नंबर भाई साहब. एक नंबर. हीच प्रतिक्रिया घ्यायसाठी मी थांबलो होतो. मला मगाशी बोललो होतो मी त्यांची प्रतिक्रिया घेतो, पण त्यांना चांगलं वाटतंय आणि खूप छान वाटतंय त्यांना. अजून एक मित्र आहे त्याच्याकडनं आपण विचारू त्याला की त्याला कसं वाटतंय. अरे मित्र थांब, तुला कसं वाटतंय मला सांग की तुला इथं येऊन खूप कसं वाटतंय. थांब 2 मिनिटं. हां आता बोल. एक नंबर वाटतंय, छान वाटतं. पण जो काय मध्ये पाऊस आलाय ना पूर्ण वाट लागली. सगळं अनएक्सपेक्टेड होतं आणि रात्रीचा अचानक प्लॅन झालेला आमचा. काही असं ठरलं रँडमली आणि आम्ही विचार केला त्याला आज सुट्टी टाकूया ऑफिसमध्ये आणि सगळे मित्र एकत्र जे आहेत ऑफिसमध्ये मित्र ते एकत्र जाऊ आणि मजा करू आणि विषय क्लोज करू ना. एक नंबर असं व्ह्यू आलेला आहे बाई. आणि आम्ही टॉपला पोहोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता. हा टॉपचा व्ह्यू आहे. सो तुम्ही बघू शकता ते धुकं. आता इथून बघा सगळं खाली पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही ना. आणि हे जे मी बोलत होतो तुम्हाला, हे ते सोंडाई देवीचं मंदिर आहे. हे सोंडाई देवीचं मंदिर आहे ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे गडाचं या नाव सोंडाई असं पडलेलं आहे. सो हे देवीचं मंदिर आहे आणि बाकी सगळा हा बाजूचा स्पेस एवढा असं वरती. तुम्हाला इथे तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता जर आलात तर. तुम्ही इथे तुम्हाला टेंट वगैरे बांधायला जागा आहे भरपूर अशी. तुम्ही इथे स्टे करू शकता आणि खूप एन्जॉय करू शकता. तर तिसरा जर मित्र आलेला आहे माझा एक दुसरावाला, त्याला मी विचारतो त्याच्या प्रतिक्रिया काय, त्याला कसं वाटलं किंवा त्यांनी येऊन काय इथे एन्जॉय केलं. का बाबा. सो तो पण मस्त असं बोलत आलेला आहे, त्याला आवडलेलं ही जागा. मेरा दासपा कंधे पे लिया बसता चला मैं जहां ले चला मुझे रस्ता. मला सांग तुला कसं वाटलं इथे येऊन. सो गाईज फायनली आपण टॉप वरती पोहोचलेलं आहे. एक्सपेक्ट पण नव्हतं केलं ह्या बोर्डवरती असा व्ह्यू बघायला भेटेल. आणि सिरियसली गाईज तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असे ठिकाण पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर तुम्ही घरात काय करताय अशा ठिकाणी व्हिजिट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय. ब्लॉग सांग, तुझ्या चॅनलचं नाव सांग जरा. माझ्या चॅनलचं नाव आहे विवेक बोरगे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल, नक्की सबस्क्राईब करा. गाईस तुम्ही बघू शकता त्याच्या प्रतिक्रिया पण आपण ऐकून घेतलेल्या आहेत. आणि फायनली आम्ही टॉपवरती पोहोचलेलो आहोत. आता आम्ही थोडं रेस्ट करू, थोडं खाऊ वगैरे काय आणलं आहे आम्ही खाण्यासाठी, जे जेवू वगैरे. आणि नॉर्मली आमची मित्र गँग आता बसेल थोड्या वेळाने. थोडं दर्शन घेतो, चप्पल वगैरे काढून दर्शन घेतो देवीचे आणि मग दर्शन घेऊन आम्ही जरासं जेवायला शांत बसतो, जेवण वगैरे घेतो. आणि मग बाकीचा व्ह्यू तुम्ही आता बघितला जात. आम्ही टॉप लेवलला पोहोचलो आहोत, मला सगळा व्ह्यू दाखवलाच आहे आम्ही. आणि बघा तरी पण मी तुम्हाला परत एकदा दाखवतो की काहीच दिसत नाही ना, मग कसं दाखवणार. थोडा वेळ थांबतो, जरासं जरासं साईडला होऊन दे. मग धुकं साईडला झाल्यावरती मग आम्ही तुम्हाला ते दाखवू आणि दाखवण्याचा प्रयत्न करू नक्की. थोडा वेळ आम्ही अजून थांबू, आम्ही पूर्ण धुकं जाण्याचा वाट बघू आणि धुकं गेलं की तुम्हाला आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असं एक नंबर व्ह्यू. आणि ही शांतता ही पाहिजे जगामध्ये. अशी आपल्या आयुष्यामध्ये शांतता असेल ना तर आपण आयुष्य अजून जास्त जगू शकतो आणि आपल्याला अजून
जोश येऊ शकतो बाई. काय बोलू शकत नाही, मला काही शब्द सुचत नाही आणि शब्द सुचत आहेत ते मी बोलतोय. बाकी काय आता मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्ही व्ह्यू बघू शकतात. हा हा हा. आणि बस मला काय नव्हतं पाहिजे, तर मला मित्रांना आनंद द्यायचा होता. सो आलो मी आणि त्यांना चांगलं वाटतंय. बस मला एवढंच माझ्यासाठी बस आहे की मी बोललो होतं की तुम्हाला बघायला भेटलं तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला चांगलं वाटेल आणि त्यांना चांगलं वाटते. बस अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. जर आपण दुसऱ्यासाठी चांगलं काहीतरी करतोय तर आपल्याला खूप भारी वाटतं. सर ठीक आहे. हां गाईज तुम्ही बघू शकता की जसं मी मगाशी तुम्हाला बोललो होतं की ह्या गडाचं नाव सोंडाई का पडलं. सोंडाई असं पडलं त्याच्यामुळे पडलं की ते देवीचं मंदिर आहे, तर त्या देवीचं नाव सोंडाई करून असं आहे, म्हणून त्या गडाचं नाव सोंडाई असं पडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही टॉप लेवलला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही सगळं आराम रेस्ट करतो इकडे सगळेजण. तर रेस्ट करतोय आणि थोड्या वेळाने आम्ही थोडंसं खाऊ आणि मग आम्ही परतीचा प्रवास सुरू करू थोड्या वेळाने. थोडा आता आम्ही इथे थांबलो आहे, सगळं जेवण वगैरे मित्रांनी आणले तर आम्ही एकत्र बसून ते तुम्हाला नंतर दाखवूच आम्ही. आणि थोडं खाऊ वगैरे, थोडं आराम करू, रेस्ट करू, आम्ही थोड्या वेळाने परतीचा प्रवास चालू करू. सो गाईज तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल बघायला, तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. गाईज मला सांगा, आपण ट्रेकिंगला जातो, ट्रेकिंगला काय घालून आलाय बघा ह्यो साहिल. आणि ट्रेकिंगचा ऑल ओव्हर प्लॅन ह्यानी केलता. हे बघा याचा कोर्स देखो इस चेहरे को. ये आदमी को वापस ट्रेकिंग पे लाते समय सोच लेना. ट्रेकिंगला सॅन्डल घालून आलाय. तुम्ही सांगा स्लिप होणार नाही, काय होणार. ए भाई काहीतरी बोल. काय तू इसके पीछे का राज क्या है? कुछ नहीं रे, इसके पीछे का कुछ तो राज होगा हमारे पास शूज ही नहीं है. कि कुछ गर्लफ्रेंड ने दिया है क्या सैंडल? ऐसा कुछ है क्या, बता दे. पर्सनल बात मत बोल. नहीं पर्सनल नहीं, वो अभी तू इधर लाए तो पूछना पड़ता है. गर्लफ्रेंड नाही आहे. तिला जखम पे मीठ चोळा आहे. तिला जखम पे मीठ चोळा. स्पाइडरमैन देखो हमारा, ये स्पाइडरमैन. तो गाइस ऐसा स्पाइडर नहीं ये गंगाधर है स्पाइडरमैन. शक्तिमान. शक्तिमान कौन है इधर? शक्तिमान पीछे से आता है. ये हमारा गंगाधर है. और ये बोलते हैं सीधा जख्म पे मीट चोला है. नया शब्द का आइन में किया है हम लोगों ने. ये हमारे व्लॉगर नए व्लॉगर है, ऐसे ही बीच बीच में घुसवता रहते. हळू इथं पाय ठेव. हा मला सांग, एवढा मोठं तुला काय स्टिंग पिले का? काय नाही, जास्त अंगातली मस्ती. हा हे ऐसे गाय ऐसे ते मला मी कसा उतरते पण मी काय बरोबर आलो. काय काय बघा सॅन्डल वाला गाइस. तू सॅन्डल वाला जरा जास्त जोश मध्ये दिसते आता. वाला गाइस नुसता पसरतोय. ये शूज वाला एक है, सैंडल वाला एक है. आणि इसके बारे में नहीं इसके बारे में कुछ बोलना ही नहीं. इसका ये जो गंगाधर देखो, गंगाधर कितना दूर गए. आपण क्रॉस गाठले काही. हळू रे हळू.
आवाज एकदम निराला था. आजची ट्रिप स्पॉन्सर बाय गणेश. हॅपी बर्थडे गणेश, हॅपी बर्थडे. बाय बाय. हा व्हिडिओ आहे. बघा हे ना इथे खेकडा दिसलाय. खेकडा बघायसाठी एवढे एक्साइटेड आहे बघा. साक्षर तो फोटो नाही भाई मैं उसका फोटो लेगा. नहीं भाई मैं उसको फोटो लेगा. आम्ही आता काहीतरी खायला थांबलोय, म्हणजे मॅगी खातोय कारण की तर खाल्लं तर पोटाला जरासा आराम भेटेल. एक कप मेरे को भूक लागल्यावर माणूस काही पण खातो, पण आता आपल्याला भूक नाही ना, नाही तर तो खेकडा काढून खाल्ला असता. साक्षरला बोलते पकड.
आता तर आम्ही उत्तर द्यायचं मन नाही करत आहे, कारण की हे सगळं वातावरण बघतं आम्हाला असं वाटतं थांबावंसं. कारण की मला तर खूप दिवसांनी वर्षांनी तुम्ही असं मला बघायला भेटलं, तर मला असं वाटतं की इथेच थांबू आता. मी जाऊच नाही, मित्र बोलतात की चला लवकर जाऊ, ट्रेन वगैरे पकडू. पण आणि त्याच्यामध्ये आता परत दुसरा प्लॅन बनतो आमचा ना, की तो बोलतोय की आपण दुसरा प्लॅन पण बनवूया. आता हा प्लॅन झाला आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्लॅन पण आपण बनवू आताच. आणि इथेच ते बोलायला लागलेत की दुसरा प्लॅन पण. आणि असे मित्र पाहिजेत की ते सगळीकडे जाण्यासाठी एक्सायटेड पाहिजेत आणि सगळीकडे फिरायला त्यांना आवडलं पाहिजे. तुम्ही बघू शकता. आणि तर काय नाही, तो पर्सनल विषय आहे, त्याच्यामुळे मी कॅमेरा इकडे घेतला. बाकी काय नाही. आता चला जायला तर लागेलच, कारण की घरी तर जावंच लागेल. सो आता चला निघूया. आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता आजचा तरी. म्हणजे मला मध्ये आलो होतो 2-3 दिवस, म्हणजे या मागच्या महिन्यातच आलो होतो मी, तेव्हाचं एवढं म्हणजे वाटलं नाही. पण आता जे पाऊस पडतंय ना, पाऊस पूर्ण चालू झालं आहे, त्याच्यामुळे अजून एवढं भारी वाटलं ना. आणि पूर्ण सगळीकडे धुकं आणि शांतता बस. आणि हा निसर्ग बाई खूप छान वाटलं. आणि मित्र होते सोबत तर अजून मजा आली. असं नाही की मागच्या वेळी मजा नाही आली, तेव्हा पण मित्रांसोबत मजा आली मला, आणि आताही मजा आली. पण आता पोरं होतो आणि खूप अशी म्हणजे नवीन पोरं होती, जर त्यांना माहिती नव्हतं तरी पण ते लोक चढले आणि त्यांना खूप आवडलं आणि बस मजा आली. आता खाली चालायला स्टार्ट करतो आम्ही. बघूया खाली जाऊन काय कसं किती वेळेत पोचतो आम्ही. पोचल्यानंतरला मग आम्ही मस्त सगळीकडे धुकंच आहे. आणि काय नाही बघायला गेलं तर भरपूर काय आहे, पण कसं धुक्यामुळे काही दिसत नाही, पूर्ण लपून गेलं सगळं. मला हा व्हिडिओ आवडला असेल. आता पुढे काही दाखवण्यासारखं आहे नाही. आणि आता आम्ही उतरायला स्टार्ट केलं. आता आम्ही पटापट उतरू आणि आमचा पुढचा प्रवास चालू करू. म्हणजे उतरतो आम्ही, आता परतीचा प्रवास चालूच झाला तसा पण. आणि पुढे जाऊन आम्ही काही जास्त काही खास करणार नाही. जर डायरेक्ट रिक्षा पकडून इथून आम्ही डायरेक्ट स्टेशनला जाऊ, स्टेशनवरून डायरेक्ट आपापल्या घरी बस. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला तुम्ही भरपूर प्रेम द्या आणि बस. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघून एन्जॉय करा. थँक्यू. गाईज रस्ता चेंज चालू आहे. तो तिथून गेलाय, हा इथून येतोय. सगळे रस्ते चेंज करतात ना, रस्ता चेंजिंग चालू, रस्ता चेंजिंग. मोमेंट घेतला हे गंगा. तो बघा सगळे डिवाइड झालेत ना, इकडून तिकडून फिरतात फक्त. तर गाईज आता आम्ही खाली उतरलो पूर्णपणे. रिक्षा आमच्या समोर उभी आहे, आता बघू शकता पाठीमागे रिक्षा आहे, ते उभी आहे. आता आम्ही चाललो आहे आणि डायरेक्ट आता घरी. सो बाय, टाटा. गेलाय ना टायमाचं पडलंय, फिरलो त्याचं नाही बोलतो. सकाळी 7ला निघालोय, आता 5 वाजले. गेलाय ना नेक्स्ट टाइम हा ना, याला तो दिंडीकडे द्यायला पाहिजे बघायला. गाडी गाडी मोरबे डॅम आहे. मोरबे डॅम.